हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे हेल्थ अँड डिजीजेस, आजच्या व्हिडिओमध्ये हा चॅप्टर कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या सेकंड चॅप्टरला. हेल्थ अँड डिजीजेस. हेल्थ म्हणजेच काय तर आपलं आरोग्य, आणि डिजीजेस म्हणजेच आपल्याला होणारे आजार, रोग. ठीक आहे. Now can you recall, have you ever taken the leave from school due to sickness? तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का आजारपणामुळे? Then what happens exactly when we become sick? म्हणजे आपण आजारी पडतो तेव्हा नेमकं काय होतं? थर्ड सांगितलं त्यांनी, sometimes we feel good even without taking any medicines, and sometimes we need to consult doctor and take regular medicines in sickness, and why is it so? कधी कधी आपण आजारी पडल्यानंतर औषधोपचार न करता सुद्धा आपल्याला काही काळ आराम केल्यानंतर बरं वाटतं. तर कधी कधी आपल्याला डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार जो आहे तो घ्यावा लागतो. तर असं का होतं? ठीक आहे, बघूया आपण पुढे. आता हेल्थ म्हणजे काय तर आरोग्य. ठीक आहे, आरोग्य आपण कशाला म्हणू तर हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मेअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिझीज. हेल्थ म्हणजेच काय तर रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नाही. रोगाचा अभाव म्हणजे काय तर एखादा आजार नसणे. ठीक आहे, याचाच अर्थ आरोग्य असं नाही आहे. तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णपणे आपण सदृढ असण्याची जी स्थिती असते, जी कंडिशन असते त्याला आरोग्य असं म्हणतात. ठीक आहे. नाव नेक्स्ट, व्हॉट इज डिजीज म्हणजेच रोग म्हणजे काय? ओके, सो द आन्सर इज कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजियोलॉजिकल or psychological processes of body is called a disease. Each disease has its own specific symptoms. म्हणजेच सो याचा अर्थ असा आहे की शरीर जे आहे आपलं ते क्रियात्मक म्हणजे सगळ्या हालचाली करणं किंवा मानसशास्त्राच्या अनुसार शरीरातील महत्त्वाच्या ज्या जैविक कार्यांमध्ये काही अडथळा आणणारी जी काही परिस्थिती असते, ठीक आहे, त्याचाच अर्थ आहे रोग. ओके, टाइप्स ऑफ डिजीज. You must have heard the names of various diseases like diabetes, common cold, asthma, Down syndrome, heart disease, etc. And reasons and symptoms of all these diseases are different. To bring coordination in scientific study of diseases are classified as follows. आता तुम्हाला काही आजारांची नावं जी आहे ती तर तुम्ही ऐकलीच असतील. जसं डायबिटीज आहे, सर्दी आहे, दमा आहे, हृदयविकार, अशा आजारांची नावं तर तुम्ही नक्कीच ऐकली असतील. आणि या सर्व आजारांची कारणे आणि लक्षणे जी आहेत ती वेगवेगळी आहेत. ठीक आहे, तर अशा विविध आजारांचं, विविध रोगांचं वर्गीकरण जे आहे ते आपल्याला खालील प्रमाणे केलेलं आपण पाहू शकतो चार्टमध्ये. ठीक आहे, बघा त्यांनी कशा प्रकारे याचं क्लासिफिकेशन केलं आहे. टाईप्स ऑफ डिजीज, 2 प्रकारचे टाईप्स ऑफ डिजीज आहेत, अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन्स. अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे पर्टिक्युलर त्या कालावधीनुसार, आणि अकॉर्डिंग टू रिझन्स म्हणजे पर्टिक्युलर कारणानुसार. ठीक आहे, सो कालावधीमध्ये बघा, क्रोनिक डिजीज आणि अक्यूट डिजीज. ओके, क्रोनिक डिजीज म्हणजेच जास्त काळ राहणारा आजार, दीर्घकालीन आजार आपण म्हणतो. आणि अक्यूट डिजीज म्हणजे कमी कालावधीचा किंवा तीव्र रोग असं आपण म्हणतो. देन अकॉर्डिंग टू रिझन्स, कारणांनुसार कोणते आजार होतात तर बघा, हेरेडिटरी डिजीज, देन एक्वायर्ड डिजीज. हेरेडिटरी डिजीज म्हणजेच काय, उदाहरण आहे याचं डाऊन सिंड्रोम. ओके, आणि ते एक्वायर्ड डिजीजेस म्हणजे उपार्जित डिजीज. ठीक आहे, म्हणजे त्याचे पुन्हा 2 पार्ट पडतात, दॅट इज इन्फेक्शियस डिजीज अँड नॉन इन्फेक्शियस डिजीज. इन्फेक्शियस डिजीज म्हणजेच संसर्गजन्य रोग आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजेच असंसर्गजन्य रोग. ठीक आहे, इन्फेक्शियसमध्ये आपण कॉमन कोल्ड म्हणू शकतो म्हणजे सर्दी, फ्लू म्हणू शकतो, आपल्याला ताप येणं, डेंग्यू जे आहे. ठीक आहे, हे सगळे संसर्गजन्य आजार आहेत. नॉन इन्फेक्शनमध्ये काय आहे, मधुमेह आहे, डायबिटीज आहे किंवा हृदयविकार, हे नॉन इन्फेक्शियस आहेत. देन कॅन यू टेल हाऊ डू द फॉलोइंग डिजीजेस स्प्रेड. आता हे सगळे आजार जे आहेत ते पसरतात कसे? ठीक आहे, आणि किंवा कशाच्या माध्यमातून ते पसरतात. सो एक्झाम आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये बघा काही आजारांची नावं दिलेत. हेपॅटायटिस म्हणजेच कावीळ, देन मलेरिया,
स्केबिज खरूज आपण म्हणतो, TB क्षयरोग, डेंग्यू आहे, देन डिसेंट्री आहे, डिसेंट्री म्हणजे अतिसार म्हणजेच तुमचं लूज मोशन आपण म्हणतो, रिंग वॉर्म म्हणजे नायटा, स्वाईन फ्लू. ओके, आता वाय डू वी मीन बाय पॅथोजिन म्हणजे रोगजंतू म्हणजे काय. ठीक आहे, त्यानंतर थर्ड आपल्याला विचारलं आहे व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिझीज म्हणजे संसर्गजन्य रोग म्हणजे काय. ओके, आता इथे बघा आपल्याला इन्फेक्शन थ्रू स्पटम म्हणजेच आपल्याला इथे थुंकीद्वारे जे आजार जे आहेत ते पसरतात, तर ते कशा पद्धतीने पसरले जातात बघा. इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज इन टू फाईन मिस्ट. आता या क्षेत्रात लहान जे द्रवबिंदू आहेत, जे आपले स्मॉल ड्रॉपलेट्स आहेत थुंकीतले, ते त्यांचं काय होतं, बाष्पीभवन होतं. ठीक आहे, अँड मिस्ट रिमेन इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. आणि हेच जे ड्रॉपलेट्स आहेत, थुंकीचे जे ड्रॉपलेट्स आहेत, ते काही मिनटं ते काही तासापर्यंत ते हवेत जे आहे ते वाहून नेलं जातं. त्याच्यानंतर लार्ज ड्रॉपलेट सेटल ऑन द ग्राउंड विदिन फ्यू सेकंड. मोठं जर ड्रॉपलेट, मोठी जर थुंकी असेल तर ती जमिनीवर काही सेकंदातच स्थित होते. ओके, देन इन्फेक्शियस डिझीज. आता पहिला आपण बघूया इन्फेक्शियस डिझीज. ओके, म्हणजेच संसर्गजन्य आजार. नाव डिझीज इज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर वेक्टर्स, दॅट इज इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल्स, आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिझीज. ओके, म्हणजे जे आजार पाणी, हवा, अन्न, ठीक आहे, ह्यांच्यामुळे आपल्याला होतात, जे दूषित असतं, तर त्यांना आपण संसर्गजन्य आजार असं म्हणतो, संसर्गजन्य रोग असंही म्हणतो. सो नेम ऑफ डिझीज ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षय. कशामुळे होतं, पॅथोजिन काय आहे, कारक कोण आहे त्याचा, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलम म्हणजे जीवाणू आहे या नावाचा, त्याच्यामुळे ट्युबरक्युलोसिस हा जो आजार आहे तो होतो. संक्रमण, मोड ऑफ इन्फेक्शन काय असतं, तर रोग्याच्या थुंकीमधून म्हणजे ज्याला हा आजार झालेला आहे, ठीक आहे, स्पिटिंग बाय पेशंट म्हणजे त्याच्या थुंकीमधून हा आजार पसरू शकतो थ्रू एअर. अँड प्रोनोलॉग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट म्हणजे त्या माणसाच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे किंवा त्याच्या वस्तू वापरणे. ठीक आहे, याने सुद्धा तो आजार जो आहे तो पसरू शकतो. देन सिम्पटम्स काय आहे त्याचे, तर क्रोनिक कफ म्हणजे जास्त काळ राहणारा कफ, खोकला, ब्लडी, ओके, म्हणजे थुंकीतून रक्त पडणे. देन ब्लडी स्पिटिंग म्हणजे थुंकीतून रक्त पडणे. देन इमॅसिशन म्हणजेच वजन कमी होणे. डिफिकल्ट ब्रिदिंग श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणे. ठीक आहे, आता याच्यावर उपाय काय आहे बघा, प्रिव्हेन्शन काय आहे, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. BCG वॅक्सिन, देन आयसोलेशन ऑफ पेशंट, रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट म्हणजे BCG लस जी आहे ती टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे, नियमित औषध घ्यावी. डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. ठीक आहे, हे उपचार आहेत. सेकंड आहे हेपॅटायटिस म्हणजेच कावीळ, जॉइंडिसही आपण त्याला म्हणतो. हेपॅटायटिस व्हायरस हा व्हायरस आहे, विषाणू आहे. हेपॅटायटिस हा ABCDE असे त्या पॅथोजिन म्हणजे विषाणूचे घटक आहेत. देन कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युशन. ओके, म्हणजे पाणी किंवा रुग्णासाठी वापरलेल्या सुया, रक्तपराधान याच्या मार्फत हा जो आजार आहे कावीळ हा पसरतो. देन याचं सिम्पटम्स बघा काय आहे, नर्सिया, देन येलो युरिन पिवळी लघवी, त्याच्यानंतर जनरल वीकनेस, नॉझिया, वॉमिटिंग, ग्रे स्टूल. ओके, मळमळणे, थकवा, उलटी होणे, हे सगळे याचे लक्षणं आहेत. प्रिकॉशन्स काय आहेत बघा, ट्रीटमेंट काय आहेत बघा किंवा प्रिव्हेन्शन. ड्रिंकिंग बॉईल वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स म्हणजे हात जे आहे ते स्वच्छ धुवायचे आणि पाणी उकळून प्यायचं. ठीक आहे, देन नेक्स्ट बघा डिसेंट्री म्हणजेच अतिसार, आपण त्याला लूज मोशन असंही म्हणतो. बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅकेली, देन अँटामोबी, हिस्टोलिटा. ओके, हिस्टोलिटिका हे याचे हे जे जीवाणू आहेत ते या सगळ्याला कारणीभूत आहेत.
मग बघा इथे कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर कशामुळे पसरतं, तर दूषित अन्न आणि पाणी यांच्यामुळे तो पसरतो. त्याच्यानंतर वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲब्डॉमिन म्हणजे पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब होणे. ठीक आहे, ही त्याची लक्षणं. ड्रिंकिंग ऑफ बॉईल वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झम्पशन म्हणजे अन्न झाकून ठेवणे किंवा पाणी उकळून पिणे किंवा ORS जे आहे ते घ्यायचं. ठीक आहे, त्याचं कन्झम्पशन करायचं. त्याच्यानंतर कॉलरा बघा, कॉलरामध्ये काय सांगितलं आपल्याला, वायब्रिओ कॉलरी म्हणजे विब्रिओ कॉलरी हा जीवाणू आहे, त्याच्याने हा आजार जो आहे तो पसरतो. कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, अगेन दूषित अन्न आणि पाणी. वॉमिटिंग, सेव्हर, डायरिया, क्रॅम्प इन लेग्स म्हणजे उलट्या, जुलाब होणे, पोट दुखणे, पायात पेटके येणे हे कॉलराची लक्षणं आहेत. फ्लोईंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. काय उपाय करायला हवे, तर स्वच्छता राखायला हवी, उघड्यावरील अन्नपदार्थ खायला नकोत, पाणी उकळून प्यावे, त्याचसोबत कॉलरा प्रतिबंधक ज्या लस आहेत त्या घ्याव्या. ठीक आहे. द नेक्स्ट टायफॉईड, ओके, म्हणजेच आपल्याला ताप वगैरे होतो ना, टायफॉईड तो. ठीक आहे, हा कशामुळे होतो, तर साल्मोनेला टायफी नावाचा जो बॅक्टेरिया आहे, जीवाणू आहे, त्याच्यामुळे हा आजार पसरतो. आणि कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, अगेन दूषित अन्न आणि पाणी. त्याच्यानंतर एनॉक्ट्रिसिया, हेडेक, रॅश ऑन अब्डॉमिन, डिसेंट्री, फीवर अप टू 104 डिग्री F. ओके. आणि उपाय काय केले पाहिजे, तर ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज म्हणजेच दूषित अन्न आणि पाण्यामुळे हा होतो. याचे लक्षणं काय आहेत, तर भूक जी आहे ती मंदावते, डोकेदुखी होते, मळमळतं, पोटात पुरळ उठतं, अतिसार म्हणजेच लूज मोशन जे आहे ते स्टार्ट होतं आणि आपल्याला ताप जो आहे तो 104 डिग्री पेक्षा जास्त असा असतो. तर त्यावेळेस आपण टायफॉईड आहे असं म्हणायचं. आणि ड्रिंकिंग क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी पिणे. त्याच्यानंतर लसीकरण करून घ्या. त्याचसोबत प्रॉपर डिस्पोजल ऑफ सेवेज म्हणजे सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कंप्लीट द टेबल. प्रिपेअर सिमिलर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट व्हायरसेस, डिझिजेस लाईक एन्ट्रायटिस, मलेरिया, प्लेग, एड्स. त्याचसोबत प्लेग, एड्स हे जे आजार आहेत बाकीचे त्यांचीसुद्धा माहिती तुम्हाला मिळवायची आणि वर जसा तक्ता तयार केला आहे ना तशा प्रकारे तक्ता तयार करायचा आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. इंटरनेट माय फ्रेंड. ओके. आता आपल्याला काही गोष्टी निरीक्षण करायला सांगितल्या आणि त्यावर चर्चा करायला सांगितले. पहिला आहे इंटरनेट माझा मित्र. बघा, सर्च द रिझन, सिम्टम्स अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ चिकन पॉक्स. चिकन पॉक्स म्हणजे काय, तर कांजण्या येणं आपण म्हणतो ना ते चिकन पॉक्स. ओके. तर इथे काय दिलं आहे की चिकन पॉक्स या रोगाची आपल्याला माहिती घ्यायची आहे, कारणं शोधायचे, लक्षणं शोधायचे, त्याचे उपाय शोधायचे. ठीक आहे. कलेक्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन, माहिती जी आहे ती ॲडिशनल घ्यायची, अधिक घ्यायची. आणि प्लस पोलिओ ड्राईव्ह, WHO. ठीक आहे. म्हणजे पोलिओ ड्राईव्ह आणि WHO याची आपल्याला माहिती जी आहे ती कलेक्ट करायची आहे. ठीक आहे. देन बघा काय सांगितलं आहे, वेअर डू वी सी द वॉटर लॉग मटेरियल शोन इन पिक्चर. चित्रातील पाणी साठवलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे आढळतात. ठीक आहे. जो मोठा ड्रम आहे, गाडीचं चाक आहे, बादल्या आहेत इथे. ओके. देन सेकंड क्वेश्चन बघा काय सांगितलं, विच हजार्ड्स डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर. म्हणजे चित्रावरून तुम्हाला धोक्याची कोणती कल्पना येते. ओके. देन नेक्स्ट, सम इम्पॉर्टंट डिझिजेस ऑफ प्रेझेंट डेज. आत्ताच्या सध्या स्थितीतील काही महत्त्वाचे रोग जे आहेत ते बघूया. फर्स्ट वन, कॅन यू टेल. फर्स्ट वन, हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन. शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम जे आहे तो कशा प्रकारे आपण राबवू शकतो किंवा
पर्सनल हायजीन म्हणजे वैयक्तिक स्वच्छता जी आहे ती आपण कशी पाळू शकतो. वाय शुड वी ड्रिंक बॉईल वॉटर इन रेनी सीझन, आपण पावसाळ्यात पाणी उकळून का प्यावं. किंवा थर्ड क्वेश्चन जसं मी सांगितलं तसं शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम हा का राबवला जातो, म्हणजेच वाय द क्लीन हँड ड्राईव्ह इन इज रन इन स्कूल्स. ओके, देन फर्स्ट बघा आपल्याला आजार दिला डेंगू. ओके, मस्किटोज ले द एग्स इन वॉटर लॉग places and thereby their population increases. Different species of mosquitoes spread different diseases. Dengue is spread by Aedes aegypti. Okay, dengue is spread by Aedes aegypti. This disease is caused by DEN, that is Den-1,4 virus belonging to the type of flavivirus. Okay, म्हणजे साठवलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक असं वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते आणि डासांच्या विविध प्रजाती ज्या आहेत त्या वेगवेगळे रोग पसरवतात. त्यांपैकी एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू जो आहे हा संसर्गजन्य रोग पसरतो आणि हा आजार फ्लेविव्हायरस या प्रकारातील Den-1-4 या विषाणूमुळे होतो. देन त्याचे सिम्पटम्स बघा काय आहेत. अक्यूट फीवर अँड हेडेक, वॉमिटिंग, तीव्र ताप येणे, डोके दुखणे किंवा उलटी होणे. पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स, म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणे. देन इन्क्रीज इन पॅटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हॉमरेज, रक्तातील रक्तबिंबिका जे आहे यांचं प्रमाण कमी होणं आणि त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव जे आहे ते होणं. ओके, देन अंडरस्टँड अँड एक्सप्लेन टू अदर्स, आता जाणून घ्या आणि इतरांना सांगा टायरिसबद्दल काय ते. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व द पिक्चर्स शोन इन द फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्स. ओके, आता खाली आपल्याला काही आकृत्या दिल्या आहेत, त्यांचे चित्र जे आहेत त्यांचे निरीक्षण करायचे, वर्णन करायचे आणि चौकटीत जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, आता मध्ये आपल्याला इथे ॲडिस इजिप्ती जो मॉस्किटोज आहे तो आपल्याला इथे दाखवलेला आहे. इथे इमेजेस बघा काय दाखवलं आहे, पाण्यातील मासे दाखवले आहेत. ओके, बॉय दाखवला आहे, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन दाखवले, त्याच्यानंतर आपल्याला इथे पॉट जे आहे मातीचं ते दाखवलं आहे, कॉइल्स दाखवले आहेत. ठीक आहे, इथे एका बाजूला आपल्याला औषध फवारणी करणारा माणूस दाखवला आहे. ओके, तर हे तुम्ही कंप्लीट करायचं आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटोज कंट्रोल, मॉस्किटोजला कंट्रोल करण्यासाठी कोणकोणते उपाय जे आहेत ते केले पाहिजेत. ठीक आहे, बाय ग्रामपंचायत, म्युन्सिपल काउन्सिल, म्युन्सिपल ऑफ युअर एरिया. ओके, आता तुमच्या परिसरातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका डासांच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करते हे आपल्याला इथे विचारलं आहे. सेकंड, डू यू नो मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल ॲनाफिलिस व्हाईल एलिफंटाटिस बाय फिमेल क्युलेक्स. ॲनाफिलिस अँड ॲडिस ग्रो इन क्लीन वॉटर व्हाईल क्युलेक्स इन डर्टी सेवेज वॉटर, म्हणजे हिवतापाचा जो प्रसार आहे तो ॲनाफिलिस या डासाच्या मादीमुळे होतो, तर हत्ती रोगाचा प्रसार जो आहे तो क्युलेक्स या डासाच्या मादीमुळे होतो. आणि ॲनाफिलिक्स आणि एडिस डासाचे वास्तव्य हे स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाणी गटारे येथे असतो. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं आहे, स्वाईन फ्लू रिझन्स ऑफ इन्फेक्शन. स्वाईन फ्लू संसर्ग होण्याची कारणं बघा त्या आजाराची. फर्स्ट आहे आपल्याला दिलं इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू अक्युअर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स, म्हणजे स्वाईन फ्लूचा जो प्रसार आहे, जो संसर्ग आहे तो डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. Viruses of swine flu are spread through secretion of nose, throat and saliva. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार जो आहे तो रोगाच्या नाकातील, घशातील स्राव व थुंकीतून होतो. ठीक आहे, सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू, त्याचे सिम्पटम्स काय आहेत तर डिफिकल्टी इन ब्रिदिंग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे,
देन सोर थ्रोट, बॉडी पेन्स म्हणजेच घास खवखवणे किंवा बॉडी पेन होणे. ठीक आहे, हे याची लक्षणं आहेत. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, डायग्नॉसिस ऑफ स्वाईन फ्लू. आता स्वाईन फ्लूचं डायग्नॉसिस म्हणजे स्वाईन फ्लूचे निदान जे आहे ते कशा प्रकारे करता येतं. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, liquid from throat of patient is sent in laboratory. Diagnostic facilities are available in National Institute of Virology, Pune, and National Institute of Communicable Diseases, that is NICD, Delhi. ओके, म्हणजे स्वाईन फ्लूच्या निदानासाठी आधी पेशंटचे घशातील जी थुंकी असते ती प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावी लागते. त्याच्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, दॅट इज NIV, पुणे, किंवा राष्ट्रीय संचारी रोग संस्था, दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिझीजेस, दॅट इज NICD, ओके, दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था जी आहे ती उपलब्ध आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट ओके, इथे बघा काय सांगितलं आहे. डू यू नो फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. मेक्सिकोमध्ये पहिला माणूस जो आहे तो स्वाईन फ्लूचा सापडला होता. अँड स्वाईन फ्लू इज कॉज बाय व्हायरस इन्फ्लुएन्झा. ओके, दॅट इज इन्फ्लुएन्झा H1, दॅट इज N1. ओके, पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्टॅक्ट दिस डिझीज. म्हणजे मार्च 2009मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम जी आहे ती बाधा झाली आणि स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा म्हणजे H1N1 या विषाणूमुळे हा रोग जो आहे तो पसरला गेला. हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो आणि डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा जी आहे ती होऊ शकते. नेक्स्ट एड्स. ओके, एड्स म्हणजेच एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ओके, दॅट इज एड्स. दिस डिजीज इज कॉज बाय HIV. ओके, इन दिस डिजीज victims suffer from various diseases due to progressive weakness of natural immunity, and diagnosis of AIDS cannot be confirmed without test in medical laboratories. ELISA test is used for its proper diagnosis. Systems of AIDS are person specific. Okay, म्हणजेच हा जो आजार आहे HIV या विषाणूमुळे हा जो आहे हा आजार HIV या विषाणूमुळे मानवाला होतो आणि यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती हळूहळू कमी होत जाते. विविध रोगांची त्याला लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान करणं निश्चित करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची जी चाचणी आहे ती व्यक्ती सोबत असावी. ठीक आहे, ही एड्सची लक्षणे आहेत. ओके, देन नेक्स्ट बघा, इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. आता प्राण्यांच्या मार्फत होणारा रोगप्रसार बघा. कॅन यू टेल विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स? Why it is necessary to care about health of domestic dogs, cats and birds, and is there any relation between pigeons, stray animals and human health? Fourth, what are effects of rat cockroaches on human being? म्हणजे उंदीर घुशींचा नायनाट करण्यासाठी तुमच्या घरी कोणकोणते उपाय योजतात किंवा पाळीव कुत्रे, मांजर, पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते? कबुतरे, भटके प्राणी यांचा व मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का? किंवा उंदीर, घुशी, झुरळे यांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? तर पहिला बघा, रेबीज. पहिला आपल्याला आजार सांगितल्या प्राण्यांपासून होणारा रेबीज. दिस इज अ व्हायरल डिजीज. रेबीज हा काय आहे? विषाणूजन्य रोग आहे, पण व्हायरल डिजीज आहे. अँड इट अक्युअर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. हा आजार कशामुळे होतो? तर कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर हा जो रेबीज हा आकार आहे तो होतो. व्हायरस एंटर्स द ब्रेन वाया न्यूरॉन. व्हायरस जो आहे तो मज्जातंतू वाटे कुठे जातो? मेंदूत प्रवेश करतो. ठीक आहे.
Then hydrophobia is one of the important symptom of this disease. हायड्रोफोबिया म्हणजेच जलद्वेष जे आहे ते या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्याच्यानंतर इन दिस केस द विक्टिम्स शोज एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर. रेबीज इज फेटल disease, and however fertility can be prevented by timely vaccination before onset of symptoms, and symptoms start to appear within 90 to 175 days of dog bite. ओके, म्हणजे कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे जी आहे ती 90 ते 175 दिवसानंतर दिसू लागतात. आणि या रोगांमध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्याला जलसंत्रास असेही म्हणतात. ठीक आहे, हा रोग प्राणघातक आहे. रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर इंटरनेट माय फ्रेंड. ओके, पुढे आपल्याला काय सांगितलं, इंटरनेट माय फ्रेंड. वॉच द व्हिडिओज अबाउट रेबीज ऑन इंटरनेट. इंटरनेटवर रेबीज या रोगासंबंधी माहिती घ्या. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑन रेबीज. मेक अ लिस्ट अँड डिस्कस विथ फ्रेंड्स. इंटरनेटवर रेबीज या रोगासंबंधीचे व्हिडिओ जे आहेत ते पाहायचेत आणि रेबीज या रोगावरील प्रतिबंधात्मक उपचाराची माहिती जी आहे ती तुम्हाला मिळवायची आणि यादी तयार करून मित्रांसोबत चर्चा करायची. ठीक. सो फ्रेंड्स, हा जो चॅप्टर आहे हा लेंदी आहे, त्यामुळे याचा हाफ पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि या चॅप्टरचा सेकंड पार्ट जो आहे तो तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा जाऊन तुम्हाला तिथेही हा जो सेकंड पार्ट आहे तो पाहता येणार आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.